ह्या येड्याला सांभाळून घेताय, डबल येड्याला सांभाळून घेताय, त्याबद्दल खरंच थँक्यू. भारी केलंस की मम्मी. झालं छान. तुझ्या हाताला लई तर बाय. मग मिक्स पिठाची केलेली आहे. हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर परीला आज काहीतरी वेगळं खायचं होतं. मला म्हणली चपाती भाजी देऊ नको आज डब्यामध्ये, तर त्यामुळे तिच्यासाठी मिक्स पिठाची आंबोळी केली. कारण झटपट म्हणली तर आपल्याला रव्याचं वगैरे पोट नाही भरणार, त्यामुळे मिक्स पिठाची केलेली आहे. चपातीचं पीठ आणि थोडंसं भाकरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ असं वगैरे थोडंसं मिक्स होऊन, जेणेकरून तिचं दिवसभरात पोट पण भरेल असं केलेलं आहे. थोडासा पसारा आहे सकाळ सकाळी, त्यामुळे ते समजून घ्या. आता दोघं पण आंघोळीला गेलेत, म्हणजे त्यांचं जे काय असेल ते आवरायला गेलेत. तर परीमुळेच तिचे डिमांड असतात की हे बनव मम्मा, ते बनव मम्मा, त्याच्यामुळेच थोडं काहीतरी आम्हाला वेगवेगळं खायला मिळते. नाहीतर मग काय चपाती भाजी हे ठरलेलं असते. मला आजपासूनच सुरुवात करायची आहे. खरं तर लवकर आवरायचं होतं, कारण मला मम्मीकडे जायचंय. मम्मीची तब्येत थोडी बिघडली आहे माझ्या, त्यामुळे थोडंसं तिला पण हेल्प करायला मला तिकडे जायचं आहे. त्यामुळे जराशी गडबड पण चालू आहे, पण सकाळ सकाळी शेवटी माहिती आहे आवरायचं होत नाही. इकडे सगळे कपडे आहेत समजून घ्या, कारण पावसामुळे कपडे झालेत घरामध्ये. गर्दी झाली आहे कपड्यांची, माणसांपेक्षा कपडे जास्त झालेत. तर मी मध्ये बोलले होते की मला कवितेची सुरुवात करायची आहे. मी लिहिलेल्या कविता तुम्हाला मी थोड्याशा दाखवते, झलक दाखवते फक्त. वाचून तुम्हाला मी नंतरच दाखवेन, ज्यावेळेला निवांत वेळ मिळेल मला. लांबून बघा. ओके, तर या मी नक्कीच दाखवेन वाचून. आता मला वेळ मिळत नाही, पण ह्या कविता थोड्याशा आधी केलेल्या आहेत, ज्या मला कुठं एक्सपोज करायला मिळाल्या नाहीत. कुठं मी एका ह्याच्यावरती मी त्या कविता लिहिल्या होत्या, पण तसा मला रिस्पॉन्स नाही मिळाला. पण बघू आता तुम्हाला आवडतात का त्या कविता. आय होप तुम्हाला नक्कीच आवडतील. सगळ्यात पहिला मी जी कविता सांगेन ती असेल आई बाबांवरती. किधर गई मेरी कविता, आई बाबांवरती. हे लेकिन सापड़ नहीं रही है, सापड़ेगी जरूर. पहला वाला तो तैयार है, अभी दूसरा वाला करेंगे. दिख रहा है आपको मस्त मस्त मोड़ी. अभी डालेंगे उसमें बैटर. आणि सकाळ सकाळी माझं असं शेड्यूल असतं की दिवसभरात मला व्हिडिओज बघायला मिळत नाहीत, म्हणजे आम्ही व्हिडिओ केलेले असतात. तर मग मी अशा वेळेला थोडंसं काम करत बघत असते, जसा वेळ मिळेल तसा. इथं मोबाईल दिसत असेल तुम्हाला, ठेवलेला आहे. आता तुमच्याशी बोलते त्यामुळे बंद केलेला आहे, नाहीतर मग मी व्हिडिओज बघत असते. कारण आपले व्हिडिओ बघण्यात पण मजा असते ना, ते तर कधी बघणार आपण. तुम्ही सगळे बघता, मग आम्ही कधी बघणार. आहा, क्या बात है. मला तर आंबोळी फार आवडते, पण स्वतःसाठी कधी करायचं होत नाही. जोपर्यंत गणेश किंवा परी सांगत नाहीत की हे कर खायला, तोपर्यंत काय होत नाही खायला करायचं. इकडे मस्तपैकी भजी सुद्धा तयार आहे, दाखवते तुम्हाला. थोडंसं लवकर उठावं लागतं आपल्या पिल्लांसाठी. दिसली भजी सुद्धा तयार आहे. आज मस्त बेत आहे. मम्मीला पण थोडंसं घेऊन जाईन, थोडं म्हणजे तिच्या तोंडाला जरा चव येईल. तिला कणकण असल्यामुळे जरासं खाणं पण जात नाहीये, त्यामुळे तिला पण जरा बरं वाटेल काहीतरी वेगळं करून नेलं तर. त्यामुळे एवढी खटाटोप चालली. पिलं मम्मीसाठी पण काही केलं पाहिजे ना. तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो सांगा, म्हणजे तुम्ही कमेंट मध्ये केलेला पदार्थ मी एक दिवस नक्की बनवेन. तुमच्या निमित्तानं एक व्हिडिओ पण होऊन जाईल, आणि दुसरी गोष्ट तो पदार्थ आम्हाला खायला पण मिळेल. त्यामुळे तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो नक्की कमेंट मध्ये सांगा.
मी ट्राय करेन तो करण्याचा. नमस्कार, राम राम. तर आज मम्मीनं माझ्या आवडीचं केलं आहे. हे बघा, आंबोळी. मग टेस्ट कोण बघतो काय? बघ की ग तुला, तुझ्यासाठीच केले. हो, भारी केलंस की मम्मी. झालं छान. तुझ्या हाताला लई तर आहे. थँक्यू पिल्लू. वेलकम मम्मा. असं वाटतं की असं कंटिन्यू खाऊ. कंटिन्यू खा मग. कंटिन्यू सुट्टी देऊ नकोस तू. मला द्यायलास? येस. चांगले 2-3 दे. चांगलं 2-3 देऊ. बस. आणि पाहिजे असेल तर सांग. हा, रत्ता खायची मजा घेतो आणि भेटू स्कूल मधून आल्यावर. बाय. तर चला, आता आपलं आवरून झालेलं आहे मस्तपैकी. आणि बायकोने आज गरमागरम आंबोळी आणि बटाट्याची भाजी केलेली आहे. काय येऊ चला. पिला जेवतीच अजून? ये माझ्या ताटात जेवायला. चला, मस्त वेगळं बघा, बटाट्याची भाजी आणि आंबोळी. ये मित्रांनो, या जेवायला या. सकाळी एकदा जेवलो का नाही, दिवसातून मी फक्त 2च टाइम जेवते. 2 वेळा. मग 2च टाइम आहे की. 2 तास आहे का? हे क्या, आणि स्मार्ट बायको म्हणा. तिला मगाशी म्हणलं स्मार्ट वॉच घेऊया का मला, मग त्या स्मार्ट बायको असताना कशाला स्मार्ट वॉच पाहिजे. आणि आता बघा, क्या खळ खाल्ल्यागत करते. बार क्या बोलते हो मेरे को? बार नहीं हम बोलते, फिर बार में जाना पड़ता है. काटे लेना पड़ता है फिर मेरे को. पुढचं बोलताय. असलं काय जात नाही मी बारला बिरला, नाहीतर चुकीचं समजून घ्याल मला. अच्छा है. हाय की परी, मम्मी बोलवले बघ. मम्मी बोलवले. काय नाही, बसलोय. आवडलं की. रात्री कपाट काढून बसल्या आणि आता सकाळी झोपा काढाल्या. ते ड्रेसिंग टेबल मधलं सगळं बसत्या काढून. आवडलं काय? लई काय करू नको, फरशी ते पुसून बसू नकोस. सांगितले. हा चालेल. हा ठेव. ठेवू नको म्हणताय ते. तर मम्मीशी बोलणं झालेलं आहे सकाळी. मे बी मला जायला जमणार नाही, त्यामुळं फोन केलता मम्मीला की डबा पाठवून देते आणि जमलं तर मी येईन लवकर, आवरलं तर म्हणून. पण तिकडे का जाणार? पर नहीं है रे तिला. तेरा हुआ क्या नहीं हुआ? तेरा चालू है ना अभी. स्कूल छूटने के बाद जाना तुम स्कूल को. जीव दे की मला. जीव दे की तुला? सुखानं जीव दे की. मी आहे की जीव तुझा. सगळ्यात सुखी आमची चिमणी. सगळं आवरून टकाटक नुसते बसणे. मम्मी घालणार आहे. मी कशाला घालू आता? बेल्ट लावायच्या दिवस अजून मम्मीचा डबा करायचा. बेल्ट शोध, नाही तर जायच्या वेळेला हे करू. आहे ना ते हे ठेव की बॅगेत. टिफिन सगळं. रुमाल घेतलीस? इथं आहे बघ, घे. सगळं परी हातात द्यायचं. कुत्री तर काय गाडीत घालून घ्यायला पाहिजे. ओ 3 सबस्क्रायबर राहिले 3000ला युट्यूब वरती. काय ओके 997 झालं. बहुत नाच मत, अभी 3 होने के बाद नाचेंगे. चालते. ओके म्हणजे लोकांनी सपोर्ट केलेला आहे आपल्याला 2 दिवसात. मग काय, लोकांचं प्रेम काय थोडा वेळ.
माझं ऐकली लोकांनी. माझं ऐकलं रे. तुझं नाही ऐकले, माझंच ऐकले. होय होय मोठे मोठी होई काय काय. हे थँक्यू म्हणजे सगळ्यांना. तर तिने सबस्क्रायबर राहिलेत, तरी पण सगळ्यात आधी थँक्यू म्हणतो तुम्हाला. सबस्क्रायबर झाल्यानंतरच वेगळं थँक्यू तुम्हाला नक्कीच म्हणेन आम्ही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. म्हणजे तुमचे हे आभार कसं मानू काय समजून झाले. कारण खूप कमी वेळात, म्हणजे आधीचं जे युट्यूब चॅनल होतं माझं, जे हॅक झालं, 1,20,000 सबस्क्रायबर होते, त्याला सिल्वर बटन पण मिळालेलं मला. 1,00,000ला मिळते तुम्हाला माहितच आहे. पण ते हॅक झाल्यानंतर मी असं मूड हापच झालता की म्हणलं आता परत काय युट्यूब चॅनल चालू करायचं. पण बऱ्याच जणांचे कमेंट आले की आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला आणि तुम्ही परत चॅनल चालू करा. त्यामुळं मी परत म्हटलं की चला, एवढे प्रेम दाखवत आहेत, एवढे प्रेम आपल्यावरती करतायत, एवढा सपोर्ट मिळतोय, तर चालू करायला काय हरकत आहे. म्हणून परत चालू केलं. आणि मेन म्हणजे आता एक नाही चॅनल चालू केलं, 3 चॅनल चालू केलं. एक माझ्या नावाने, पूनमच्या नावाने आणि आमच्या ओवीच्या नावाने. ओवीच्या नावाने आधीच होतं, पण त्याच्यामध्ये जरा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होतं म्हणून तिला मी परत ते स्टॉप केलं होतं. पण आता परत चालू केले. कारण चुकून जर समजा माझं परत हॅक झालं किंवा तिचं हॅक झालं तर बाकीचे 2 अकाउंट आमचे सेफ राहावे, ह्या गोष्टीसाठी आम्ही 3 अकाउंट चालू केलेले आहेत. आणि खरंच थँक्यू सो मच. तिन्ही अकाउंटला तुमचं प्रेम आणि सपोर्ट राहू दे. असंच काय म्हणतात त्याला, शेवटचं काय, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहात. ते तर आहे. हे शेवट आहे, ह्याच्यापेक्षा काय शेवट असू शकते. परत एकदा मी तुमचे मनापासून आभार मानतो. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. आणि तुम्ही ह्या येड्याला सांभाळून घेताय आणि ह्या डबल येड्याला सांभाळून घेताय, त्याबद्दल खरंच थँक्यू. खरं सांगा, तुम्ही कुणाचा ऐकलाय, माझा ऐकलाय की गणेशचा ऐकलाय? कुणाचा ऐकून तुम्ही सबस्क्राईब केला हे पण सांगा.